फक्त डॉक्टर तुम्ही येऊन सांगायचं, बाकी कोणी बोलायचं नाही. आणि ते पण तिथून क्लिअर सांगितलं तरच. नमस्कार. आज आपल्या सगळ्यांशी पुन्हा एकदा संवाद साधत असताना महाराष्ट्राच्या जनतेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. कारण मागच्या 22 तारखेपासून आपण जे लॉकडाऊनमुळे होणारे परिणाम या ठिकाणी सोसतायत, ज्या अडचणींना सामोरं जात आहेत, परंतु हे महाराष्ट्र, हे देश टिकला पाहिजे, आपला हा मानव समाज टिकला पाहिजे, यासाठी आपण सगळेजण एक संघपणे खऱ्या अर्थाने जी जिद्दीनं लढतायत, त्याला निश्चित प्रकारे मानाचा मुजरा दिला पाहिजे. त्याचबरोबर हे नक्कीच आहे की जे लढवय्या बाणाने आज माझे सर्व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स असो, नर्सेस असो, सर्व मेडिकल वर्कर्स असो, पोलीस डिपार्टमेंट असो, महसूल विभागातले लोक असो, खास करून NGOs असो, अनेक क्षेत्रातले इसेन्शियल सर्व्हिसेस मधले लोक असो, अशा सगळ्या क्षेत्रातले लोक आज जे योगदान देत आहेत त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांबद्दल मी अतिशय मनाभावातून कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, आजचा आकडा नेहमीप्रमाणेच जी काही वाढ आहे ती आपण नेहमीच सांगत असतो, त्यामुळे आज 4666 वर आपला आकडा पोहोचलेला आहे. त्यामुळे कालच्या ह्याच्यामध्ये आज पुन्हा 300-400 दरम्यान वाढ झालेली आहे. परंतु त्याचबरोबर दिलासा देणारा हाही विषय असतो की डिस्चार्ज झाल्याची संख्या सुद्धा 572 आहे. आणि म्हणून आणि मृत्यू झाल्याची संख्या सुद्धा 232 आहे. त्यामुळे तिन्ही आकडे सांगणं गरजेचं आहे. पण या सगळ्यांबरोबरच आकडा वाढलाय हा सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून एक उत्सुकतेचा भाग असतो की याचे कारण काय आणि आता काय उपाय करणार. तर याबद्दल एक निश्चित प्रकारचा विषय आहे की आपण हा आकडा वाढण्याचं कारणही हे आहे की आपण एकही गोष्ट जी प्रोटोकॉल मध्ये आहे, जी ICMR नी सांगितलेली आहे, जी नियमाला धरून आहे, कुठलीही गोष्ट टाळण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत नाही. हे मला अत्यंत जबाबदारीनं आपल्या सर्वांना सांगायचंय. त्याचं कारण असं आहे की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जे टेस्ट झालेले आहेत त्या देशामध्ये कुठेही झालेल्या नसतील एवढ्या मोठ्या टेस्ट झाल्या. 76,000 म्हणजे 76,000 टेस्ट झालेल्या आहेत. मुंबईमध्ये 50,000च्या वर टेस्ट या ठिकाणी मुंबईमध्ये झालेल्या आहेत. आणि त्यामुळे साहजिक आहे की या ठिकाणी टेस्ट मोठ्या संख्येने होत आहेत. त्यामुळे आपण सर्व्हिलन्स जास्त करतो, म्हणजे आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग फार मोठ्या पद्धतीने करतो. आपले जे काही कंटेनमेंट झोन्स केलेले ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 368 कंटेनमेंट झोन आहे. सर्व्हिलन्सची जी महाराष्ट्रामध्ये टीम आहे ती 6,359 एवढी सर्व्हिलन्सची टीम आहे. म्हणजे आपले लोक टीमने घराघरामध्ये जाऊन कुणाला ताप आहे का, सर्दी आहे का, खोकला आहे का, तुम्हाला काही लक्षणं आढळत आहेत का, घसा खवखवतोय का, या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करण्याचं काम ती टीम करतायत. आणि त्यामुळे जिथेही शंका आली त्या सगळ्या शंकेच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी कुठल्याही तडजोड न करता ताबडतोबीनं त्यांच्या सगळ्यांच्या टेस्ट करण्याचं कामही करतो, त्यांना क्वारंटाईन करतो आणि त्यांना लक्षणं दिसल्याच्या नंतर टेस्टही करतो. बऱ्याचदा असंही समजलं जातं की नाही, जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहेत त्यांना आपण टेस्ट करतो का? हो, आपण करतो. जे अत्यंत जवळचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहेत त्यांना आपण टेस्ट करतो. पण लक्षणं दिसले, कारण शेवटी कसं असतं की 1 दिवसापासून तर 14 दिवसापर्यंत कधीही लक्षण दिसू शकतं. पहिल्या दिवशी दिसू शकतं, 5व्या दिवशी दिसू शकतं, 10व्या दिवशी दिसू शकतं, 14व्या दिवशी दिसू शकतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा विषय आहे की एखादा पॉझिटिव्ह घरातला व्यक्ती आढळला, आपण लगेच टेस्ट केल्या तर तो निगेटिव्ह येऊ शकतात, पण त्याच्यानंतरही ते काही दिवसांनी पॉझिटिव्ह येऊ शकतात. त्यामुळे लक्षणांवर जास्त भर द्यावा लागेल. हेच ICMRचं पण म्हणणं आहे, केंद्र शासनाच्या ऍडवायझरीजचं पण म्हणणं आहे. त्यामुळे काही वेळेस अनेकांना असा प्रश्न पडतो की
जे असिम्टमॅटिक आहेत परंतु क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, हाय रिस्क आहे, त्यांचे आपण टेस्ट करणार का? हो, आपण करणार, परंतु जरूर त्यांना लक्षणं दिसली तर अधिक त्याचा उपयोग त्या टेस्टचा होऊ शकेल. नाहीतर आज अशीच परिस्थिती की 76,000 टेस्ट मध्ये 2 ते 3% पॉझिटिव्ह आल्या, बाकी सगळ्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. त्यामुळे आपण टेस्ट करत नाहीयेत अशातला भाग नाही, आपण टेस्ट करतोच आहोत. आपण होम क्वारंटाईन जवळजवळ 87,254 लोकांना केलेलं आहे आणि या सगळ्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन जवळजवळ 6,743 लोकांना केलेलं आहे. त्यामुळे काम आपला हा संख्या वाढतीये याबद्दलचं मी थोडं सविस्तर उत्तर देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. काही अनालिसिस जे आपण केलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून किंवा इपिडेमिओलॉजिस्ट जे असतात त्यांच्या माध्यमातून केलेले अनालिसिस, ज्यामध्ये सातत्याने आता सगळ्या पॅन्डेमिक असलेल्या आपल्या पूर्ण जगामध्ये आपल्याला प्रामुख्याने हा हा आकडा नेहमी विचारला जातो की डबलिंग रेट कधी आहे, म्हणजे किती दिवसांनी आपला आकडा डबल होतो. तो पूर्वी आपला 2 दिवसांनी होत होता, नंतर 3.5 दिवसांनी झाला, नंतर तो 5.5 दिवसांनी झाला, आज तो 6.7 एवढ्या दिवसांनी डबल होतो. त्यामुळे सुधारणा होतीये, इम्प्रूव्हमेंट आहे, परंतु आपल्याला तेवढ्यावर समाधान मानायचं नाही, कारण आपल्याला कायमचं या कोरोनातून मुक्त व्हायचंय आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने हा डबलिंग रेट खूप मोठा आकडा झाला पाहिजे. आपली अपेक्षा राहील की 20 दिवसावर 25 दिवसावर लवकर लवकर आपण जावं आणि हा डबलिंगचा आकडा जो आहे, डबलिंगचा आकडा म्हणजे आज आपला 4,666 आहे, तर तो किती दिवसांनी डबल होऊ शकेल, तर तो आज आता 7 दिवसांनी होऊ शकेल असा आहे. आणि त्यामुळे तो 7 दिवसांनी नाही हो, तो आता 20 दिवसांनी व्हावं, 15 दिवसांनी व्हावं. हे सुधारणा आपल्याला करायची. त्यासाठी आपल्याला कंटेनमेंट, क्लस्टर कंटेनमेंट जी स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला फार तंतोतंत वापरायची, करायची आणि त्याच्यामध्ये कुठेही हायगई आपण करायची नाहीये आणि आपल्याला सगळ्यांना सेल्फ डिसिप्लिन पाळायची, हा सगळ्यात महत्वाचा त्यातला भाग आहे. मित्रांनो, या सगळ्या व्यतिरिक्त नक्कीच मृत्यू दराची एक काळजी नक्कीच असते. आज मृत्यू दर आपला पूर्वी 7% वाढलेला होता. त्यामध्ये आपण टास्क कमिटी, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात पुढाकार घेऊन जरा टास्क फोर्स नेमला की जेणेकरून एक्सपर्ट कमिटीच्या माध्यमातून लवकर आपल्याला समजावं, म्हणजे जे क्रिटिकल पेशंट असतात, जे आयसीयू मध्ये आहेत, शेवटी मृत्यू कुणाचा होतो, आयसीयू मधले पेशंट ज्यांना व्हेंटिलेटरवर गेले त्यांच्या जास्त करून होण्याचा संभावना आहे. म्हणून त्या पेशंट्सला कोमॉर्बिडिटीचे कारण खूप जास्त आहेत, म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओल्ड एज, डायलिसिस वरचे पेशंट म्हणजे रिनियल फेल्युअरचे असतील किंवा इस्केमिक हार्ट डिसीजचे असतील, यांच्यावर जास्त फोकस करायचा. म्हणजे काय करावं लागेल, म्हणजे या लोकांना एक्सपर्ट ओपिनियन्स मिळाले पाहिजे, एक्सपर्ट ऍडवाइस मिळाले पाहिजे. त्यासाठी सुद्धा मोठी कमिटी केलेली आहे, नामांकित डॉक्टर्स आहेत. दर सोमवार मंगळवारी कोणी कोणी ऍडवाइस द्यायचा तो ठरलेला आहे आणि त्यामुळे त्याची सुद्धा संपूर्ण हॉस्पिटल्सनी नोंद घेतलेली आहे आणि त्यांचा ऍडवाइस घेतला जातो. मृत्यू जे झाले, आमचा एक मृत्यू सुद्धा आम्हाला खूप किमती आहे आणि त्यामुळे तो का झाला, कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला का, आणखीन काही कारण आहेत का, आपण तो न होऊ देण्यासाठी काय काय करता येऊ शकलं असतं, त्यासाठी सुद्धा मृत्यूचा ऑडिट करण्याचं काम, म्हणजे डेथ ऑडिट करण्याची एक कमिटी डॉक्टर सुपेनच्या अध्यक्षतेखाली घेतलेली आहे की जेणेकरून जे काही 232 मृत्यू झाले त्यांचा केस स्टडीज करून त्यातून आपण काय बोध घ्यायचा, काय सुधारणा करायची, सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चित प्रकारे करता येऊ शकतील. त्याचबरोबर मला सांगायला एक महत्वाचं या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं, आजही असं दिसतं की अनेक लोक आपलं लक्षणं खऱ्या अर्थाने सांगत नाहीये आणि त्यामुळे आज सांगत नाहीयेत हे मला फार महत्वाचं या ठिकाणी वाटतं. सांगत नाहीयेत हे अत्यंत चुकीचं आहे, कारण डिस्चार्ज जवळजवळ 572 झाले. तुम्ही विचार करा की बरे होण्याचा दर जर आपण विचार केला तर 12% आहे आणि त्यामुळे पेशंट बरे होतात. असिम्टमॅटिक म्हणजे आज जरी तुम्हाला 4,666 दिसत असेल तरी 81%, 81% लोक अत्यंत त्या ठिकाणी असिम्टमॅटिक आहेत. म्हणजे याचा अर्थ ते निवांत त्या ठिकाणी बसून आहेत, ते त्यांचा टीव्ही बघतायत, ते वर्तमानपत्र वाचतायत, त्यांचा मोबाईल ब्राउझिंग करतायत
आणि सामान्य माणसासारखं त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये राहतात. त्यामुळे असिम्प्टमॅटिक आहेत, लक्षणं नाही आहेत. लक्षणं असणाऱ्यांची संख्या 17% आहे आणि क्रिटिकलची संख्या 2% आहे. आणि त्यामुळं आपला भर हा लक्षणं आणि सिम्प्टमॅटिकवर अधिक देऊन त्यांना कुठल्याही परिस्थितीत ते अधिक क्रिटिकल होऊ नये लक्षणं असलेल्या लोकांनी, यावर आपण लक्ष देतो आहोत. आणि त्यामुळे माझं एकच आपल्याला या निमित्ताने सांगणं आहे की घाबरून जाऊ नका. स्वतःहून पुढाकार घ्या, स्वतःहून पुढाकार येऊन सांगा की हो मला हे लक्षणं आढळत आहे. आपल्या स्वतःला जर कोरोनाच्या संबंधितला विषय नसेल तर आपण त्याच्या संदर्भातला वेगळा नॉन कोविड ट्रीटमेंट ज्याला म्हणू आपण, की बाबा फिजिशियन कडे जाऊन आपण आपल्या सर्दी खोकल्याचा इलाज करता येऊ शकेल, उपचार घेता येऊ शकतील, परंतु सांगितलं पाहिजे. लपू नका, एवढं मला आपल्याला सांगायचं. घाबरू तर अजिबात नका. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थाने साम्राज्यातले किंवा राज्यातले आपण सगळे लोक आहोत. आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीला, परिस्थितीला घाबरायचं नाही, लढण्याची आणि सगळ्यांनी एकसंघ राहण्याची आवश्यकता आहे. या निमित्ताने अनेक नवीन नवीन उपाय या सगळ्या आजाराला लढण्याच्या दृष्टिकोनातून आपण करतो. जे 3 कॅटेगरीज केंद्र शासनाच्या ऍडवायझरीज मध्ये आहेत, कोरोना केअर सेंटर म्हणून किंवा डेझिग्नेटेड कोरोना हेल्थ केअर म्हणून, आणि तिसरी आहे डेझिग्नेटेड कोरोना हॉस्पिटल म्हणून. 3 कॅटेगरीज मधले सगळ्या रुग्णांना विगतवारी केली जाते. आणि त्यामुळे साधा ज्यांना काहीच ताप वगैरे असेल त्यांना केअर सेंटर मध्ये दाखवतो, ज्यांना नॉमिनल लक्षणं असतील त्यांना हेल्थ सेंटर मध्ये दाखवतो, आणि ज्यांना खरोखर सिरियस काही कोमॉर्बिडिटीचे आजार असतील त्यांना आपण क्रिटिकल जे पेशंट आहेत त्यांना डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. त्यामुळे त्याची यादी महाराष्ट्रभराची आपल्याला सगळ्यांना वेबसाईटवर पाहायला मिळेल. माझं या निमित्ताने माध्यमांना सुद्धा सांगणं आहे की 726 केअर सेंटर्स आहेत, जवळजवळ 172 हेल्थ सेंटर्स आहेत आपले, डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर्स, आणि डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल ज्याला म्हणू, जिथे क्रिटिकल पेशंटची त्या ठिकाणी ऍडमिशन केले जातात, ते 140 आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. त्याची यादी सर्वदूर सर्वांना उपलब्ध व्हावी. दुसरं महत्वाचं सांगितलं पाहिजे की रॅपिड टेस्ट हे आता केंद्र शासनाने मान्य केल्यामुळे आपल्याला 75,000 रॅपिड टेस्ट आपण करण्याचा निर्णय घेतलेला, आणि ते साधारणपणे त्यांनी काही अटी शर्ती घातलेल्या आहेत, ऍडवायझरीज दिलेल्या आहेत केंद्र शासनाने, की ज्यांना फीवर टेम्परेचर 100.4च्या दरम्यान असेल किंवा कफ असेल, 5-6 दिवस झाला खोकला थांबत नाही, अशा ठिकाणी आपण रॅपिड टेस्ट करावं अशी ऍडवायझरी आहे. त्या संदर्भाने आपण रॅपिड टेस्ट 75,000 त्या ठिकाणी करतो. मुंबईमध्ये सुद्धा करतो. त्याचबरोबर ऍडवायझरीज मध्ये ICMR ने हेही सांगितलंय की हायड्रॉक्सिक्लोरोक्विन ही जे प्रतिबंधात्मक किंवा प्रॉफिलॅक्सिक्स म्हणून देता येऊ शकेल, ते हेल्थ वर्करसाठी असेल, क्वारंटाईन असलेल्या लोकांसाठी असेल, यासाठी जे लिमिटेड लोक असतील त्यांना, की ज्यांना हार्टच्या संबंधातले कुठले आजार नाहीये, जे लहान मुलं 15 वर्षाची कमी आहेत त्यांनाही नको, आणि 60-70 वर्षाच्या वरच्याही लोकांना नको, अशांना एक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सुद्धा देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्याही बाबतीत आपण मुंबईमध्ये सुद्धा, धारावीमध्ये सुद्धा किंवा काही प्रमाणात, लिमिटेड प्रमाणात आपण त्या ठिकाणी ते निश्चित प्रकारे करतो आहोत. प्लाझ्मा थेरपी नावाचा नवीन विषय जो आहे त्याची सुद्धा महाराष्ट्राने परवानगी मागितली, घेतली. केरळाला ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आपल्याला ही प्लाझ्मा थेरपी वापरता येईल. प्लाझ्मा थेरपीचा अर्थ असा की जे बरे झालेले पेशंट आहेत, आता 572 आपण डिस्चार्ज केलेले पेशंट, हे बरे झालेले, यांचं जर आपण ब्लड द्रव्य घेतलं, त्याच्यातला प्लाझ्मा आपण काढला, आणि तो प्लाझ्मा जर आपले क्रिटिकल पेशंट जे आहेत, जे आजारी आहेत, जे कोविडनी अत्यंत सिरियस ICU मध्ये असलेले हे जे पेशंट आहेत, त्यांना जर आपण का तो प्लाझ्मा देऊ शकलो, तर त्याच्यामध्ये जे अँटीबॉडीज त्यांच्यामध्ये ज्या तयार झालेल्या आहेत, त्या अँटीबॉडीजचा उपयोग ह्या क्रिटिकल पेशंट्सला बरे करण्यासाठी होऊ शकतो. त्याचाही निश्चित प्रकारे येणाऱ्या काळात आता आपल्याला ताबडतोबीने त्याचाही वापर निश्चित प्रकारे करायचा आहे. अलीकडच्या काळात आपण जर सर्व जगातील या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला तर व्हेंटिलेटर्स आपल्याला लागत नाही, आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. आणि म्हणून साधं जरी आपल्याला तपासायचं असेल की बाबा एखाद्याला लक्षण जरी नसले तरी एखादा एकदम सडनली निमोनिया एखाद्याला होतो, म्हणजे काय की त्याच्या
लंग्स मध्ये अचानकपणे त्याची श्वसन क्षमतेवर ताण पडतो किंवा त्यांना धाप लागते किंवा खूप श्वसनाला त्रास होतो. तर हा जो काही विषय आहे यासाठी काही सिंपल टेस्ट ज्या असतात अगोदरच, मग त्याच्यामध्ये खास करून जर म्हणाल तर एक्सरे डायग्नोसिस म्हणता येईल. आता हे एक्सरे डायग्नोसिस आपल्याला सुरू करता येईल की एक्सरे काढला की आपल्याला लगेच कळेल की आपल्याला निमोनायटिक कंडिशन आपली आहे का, आपलं चेस्ट कसं आहे, आपलं लंग्स कशा आहे, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला अनुमान लावता येईल. किंवा साधा आपण पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर, म्हणजे इथं ह्या बोटाला जरी आपण नुसता पल्स ऑक्सिमीटर लावला तरी त्याच्यावरून एक लक्षात येतं की आपलं SpO2 किती आहे, म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या शरीरात किती आहे आपल्या रक्तामध्ये. तर त्याचं प्रमाण जर का 90% वर असेल तर काही काळजी करण्याचा विषय नाही, पण 90% खाली असेल तर निश्चित प्रकारे ताबडतोबीनं आपण हॉस्पिटल गाठलं पाहिजे. कारण आपल्याला कुठंतरी अडचणी आहेत किंवा SpO2 साधारण नॉर्मल माणसाचं 97-96-97 दरम्यान असतं आणि त्यामुळे कमी झालंय याचा अर्थ आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि म्हणून अशा काही छोट्या छोट्या टेस्ट आहेत, पल्स ऑक्सिमीटरच्या टेस्ट असो किंवा आपण मी आता जसं म्हणालो की एक्सरे डायग्नोसिसची टेस्ट असो, ह्या छोट्या टेस्ट आहेत, त्याला स्वॅब घेण्याची गरज नाही किंवा याला खऱ्या अर्थाने काही तुमचं संसर्ग होण्याची भीती नाही. अशा काही टेस्टचा सुद्धा उपाय आपण मोठ्या पद्धतीनं संबंध राज्यामध्ये करतो आहोत, हेही मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे आता हॉस्पिटल्समध्ये सूचना काय दिलेल्या आहेत, सूचना एवढ्याच दिलेल्या आहेत की आता व्हेंटिलेटर्सवर जास्त जोर नको, प्रत्येक खाटाच्या जवळ ऑक्सिजनचा एक साधा मास्क आला पाहिजे आणि त्याच्या बाजूला एक पाईपलाईन आली पाहिजे की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन सप्लाय सहज पद्धतीने होऊ शकेल. त्यामुळे ऑक्सिजन स्टेशन्स करण्यावर भर आहे. जिथे जिथे कॉट्स आहेत, मग ते क्वारंटाईन बेडचे असो, आयसोलेशन बेडचे असो, अन्य काही असो, तिथे आपण कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजन स्टेशन्स करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने निर्माण करायचे. त्यामुळे ऑक्सिजनवर आपण भर देतोय आणि त्यामुळे मेडिकल ऑक्सिजन, इंडस्ट्रियल ऑक्सिजन चालत नाही. इंडस्ट्रियल ऑक्सिजन वेगळं असतं, मेडिकल ऑक्सिजन या संदर्भातलं आपण जे उत्पादक आहेत त्यांना सांगून या सगळ्यांची तरतूद आणि जेवढे कोविड हॉस्पिटल आहेत त्या सगळ्या कोविड हॉस्पिटलच्या ठिकाणी आणि नुसतं कोविडच नाही तर जे हेल्थ केअर सेंटर्स आहेत किंवा हेल्थ सेंटर्स आहेत, डेझिग्नेटेड कोरोना हेल्थ सेंटर्स, त्या ठिकाणी सुद्धा जिथे लक्षणं आहेत त्या ठिकाणी साधा ऑक्सिजनचा मास्क जरी लावला तरी त्यांना बरं वाटू शकेल. आणि त्यामुळे ही संख्या जर वाढली तरी सुद्धा मोठमोठ्या ठिकाणी ग्राउंडवर सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी सहज करता येणं शक्य होऊ शकतात. त्यामुळे ऑक्सिजन स्टेशनची सुद्धा आपण व्यवस्था त्या ठिकाणी करतो आहोत. आपल्याला या निमित्ताने हेही सांगितलं पाहिजे की मी मध्ये आपल्याला सांगितलं होतं रेड, ऑरेंज आणि ग्रीन हे डिस्ट्रिक्ट आपण कॅटेगराईज केलेले आहेत. त्यामुळे रेड डिस्ट्रिक्टचा अर्थ एवढाच आहे की ज्या ठिकाणी 15 आणि 15 पेक्षा जास्त लोक असतील ते नक्कीच रेड आहे. परंतु ऑरेंज म्हणजे काय, तर जिथे आपण 14 दिवस एकही पेशंट नव्याने वाढला नाही. आज किती संख्या त्याला महत्व नाही, परंतु नव्याने पेशंट वाढत नाही याचा अर्थ तो ऑरेंज. 28 दिवस जर नव्याने पेशंट वाढलेला नसेल तर तो ग्रीन. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने असं कॅटेगरायझेशन सुद्धा करण्याचं काम आपण केलेलं आहे. मी पुन्हा या निमित्ताने अपील करेन की जे नॉन कोविड क्षेत्र आहे, म्हणजे सगळं अलीकडं मेडिकल क्षेत्र, आपण सगळं कोरोना 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 याच्यापेक्षा पुढे जायला तयार नाही. पण कोरोना सोडून सुद्धा जे रुटीन आपले आजार आहेत, रुटीन जे आमचे महिलांचे खऱ्या अर्थाने डिलिव्हरीज आहेत, लहान मुलांचे आजार आहेत, पावसाळा येतोय, मलेरियाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या आउटब्रेक होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीनं खऱ्या अर्थाने आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून रुटीन मेडिकल सिस्टम जी आहे ती इन प्लेस असली पाहिजे आणि ती चालू असली पाहिजे. म्हणून माझी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सला, प्रायव्हेट क्लिनिक्सला पुन्हा हात जोडून नम्र नम्र विनंती आहे की बाबांनो, रोज मला फोन येतात, रोज कोणत्याही जिल्ह्यातून येतात, कधी गडचिरोलीतून येतात, आज आष्टीतून आला होता, अनेक तालुक्यातून येतात की साहेब माझ्या मुलीची डिलिव्हरी करायची आहे, मी फिरतीये परंतु मला डिलिव्हरीला त्या ठिकाणी प्रायव्हेट लोक उपलब्ध होत नाहीयेत, प्रायव्हेट लोक येत नाहीयेत, मग गव्हर्नमेंटमध्ये जावं लागतं. कधी कधी गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स आहेत ते जे जिल्ह्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी ते डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल झालेलं असतं, त्यामुळे तिथे आपण अशा पेशंट्सला घेत नाहीत. आणि म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटल्सने मोठ्या संख्येने या सगळ्या सेवा दिल्याच पाहिजे असा आग्रह
मी विनंती, माझा आग्रह या निमित्ताने निश्चित प्रकारे करेल, असंही माझं या निमित्ताने सांगणं आहे. आज आपल्याला या महत्वाच्या बाबी सांगत असताना काही माझ्या मेडिकल क्षेत्राच्या बाहेर सुद्धा जाऊन किंवा आमच्या पब्लिक हेल्थच्या बाहेर सुद्धा जाऊन आज जो लॉकडाऊन झालेला त्याच्या संदर्भात जे प्रश्न निर्माण झाले त्यावर एक दोन वाक्य मी जरूर बोलू इच्छितो. आणि ते म्हणजे आज 20 तारखेपासून शेवटी एक आहे की मोठा आर्थिक परिस्थितीवर ताण या लॉकडाऊनमुळे येतो. जीएसटी 1 रुपया सुद्धा आपल्या ट्रेजरीमध्ये जीएसटी म्हणजे उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे येत, कुठली नवीन रजिस्ट्री होत नाही, गाड्या खरेदी होत नाही, आणि या सगळ्या माध्यमातून ज्या काही पैसे येण्याचा मार्ग असतो, महसूल येण्याचा, सर्व बंद झालेले आहे. आणि त्यामुळे राज्य शेवटी चालवायचंय. आणि म्हणून काही प्रमाणात जे सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला आणि काही प्रमाणात जे ओपन करण्याचं ठरवलं, शेती आपण बंद केलेलीच नव्हती, पण आता शेतीवर अवलंबून सगळ्याच गोष्टी आपण ओपन केलेल्या आहेत. म्हणजे एपीएमसी मार्केट कमिटीज असो किंवा शेतीचे आता खरीपची तयारी करण्यासाठी लागणारे बी बियाण्याची दुकानं असो, वेगवेगळ्या गोष्टी असो, या सगळ्या गोष्टी ओपन केलेल्या आहेत. इंडस्ट्रीज ओपन केलेल्या आहेत, खास करून जे लॉक इन पद्धतीनं राहतील त्यांना. ठीक आहे, नुसते कामगार रोज ये जा करणाऱ्या लोकांना ओपन नाही, परंतु जे आत व्यवस्था करतील, जे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करतील आणि जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहेत, एसओपी, इंडस्ट्री चालवण्यासाठीची सध्याच्या कोरोना परिस्थितीतली एसओपी जे पाळतील, मग त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आलं, त्यामुळे टेम्परेचर थर्मल मोजण्याची व्यवस्था असेल, सॅनिटायझेशन 100% इंडस्ट्रीचं झालं पाहिजे, टॉयलेट्स क्लीन असल्या पाहिजे, सॅनिटायझर्स वापरले पाहिजे. या सगळ्या गोष्टी जे काही वापरतील लोक, या मला वाटतं या सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून काही आपण जरूर ओपन केलेलं आहे. जसं आयटी इंडस्ट्रीज ओपन, कारण सर्व्हिस सेक्टर मधून जो आपल्याला इन्कम येतो तो 65% जवळजवळ सर्व्हिस सेक्टर आपल्याकडे, आपल्या जे काही वेगवेगळे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये 65% सर्व्हिस सेक्टर आहे. आणि त्यामुळे तो ओपन करत असताना या सगळ्या एसओपीज पाळणं आवश्यक. त्याही गोष्टीचा भान आपण सगळ्यांनी ठेवावं असंही माझं आवर्जून या ठिकाणी सांगणं आहे. कारण मी मेडिकल अँगलनी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी सांगेल, वैद्यकीय सेवेच्या अँगलनी या ठिकाणी या सगळ्या सांगेल. पब्लिक टॉयलेट जे आहेत, धारावी असेल, मोठमोठे स्लम्स असतील आमचे, त्या सगळ्या स्लम्स मधल्या पब्लिक टॉयलेट्सला आम्ही कॉर्पोरेशनला फार सक्तीनं सांगितलं. पण तुम्हाला या निमित्ताने यासाठी सांगतो की जर कुठे त्यांचे जर अग्निशमन जेट पंप्सनी क्लिनिंग करण्यासाठी तासाला क्लिनिंग होत नसेल पब्लिक टॉयलेट्स, जरूर सूचना करा, वॉर्ड ऑफिसरला सूचना करा, मुंबई महानगरपालिकेला करा, पुणे महानगरपालिकेला करा, नागपूरला करा, जिथे जिथेही, औरंगाबाद आणि अन्य काही ठिकाणी, मालेगाव असेल, जिथे जिथे आउटब्रेक आहे जिथे, त्या ठिकाणी सगळीकडे करा. पण पब्लिक टॉयलेट्स अत्यंत क्लीन ठेवणं आवश्यक आहे, नाहीतर त्या ठिकाणावरून संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. कारण पब्लिक टॉयलेटमध्ये, एका टॉयलेटमध्ये दिवसभरात 100-200 लोक जातात, आणि त्यामुळे तिथं सॅनिटायझर्स असलं पाहिजे. तिथे कुठल्याही परिस्थितीत नाही सॅनिटायझर तर साबणी तरी ठेवण्याचं कॉर्पोरेशनला आणि अन्य लोकांना त्या ठिकाणी सांगण्याची व्यवस्था जनतेने करावं. तो जनतेचा रेटा सुद्धा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे निर्माण करावा, असं सुद्धा मी आग्रहपूर्वक या निमित्ताने निश्चित प्रकारे सांगेन. मी एक जरूर सांगेल की जे काही लोक आज रॅशन कार्ड आणि सगळ्या दृष्टिकोनातून व्यवस्था आपण केलेली की 2 महिन्याचं आपण रॅशन देतो आहोत, आणि त्याचबरोबर केंद्र शासनाकडून 5 किलो तांदूळ देखील आपण मोफत देतो आहोत. मला खात्री आहे की हा सगळा धान्य पुरवठा लोकांपर्यंत गेलेला असेल. जिथे नाही गेलेला तिथे जागरूकतेने आपापल्या तहसीलदारांकडे, रॅशनिंग ऑफिसर्सकडे जाऊन आग्रह करा आणि करूनच. परंतु मी हे सांगेन, मला जास्त काळजी त्या लोकांची वाटते ज्यांच्याजवळ रॅशन कार्ड नाही. मी पुन्हा सांगेन, मी आता एका सिनियर रॅशनिंगच्या ऑफिसरला बोलल्यानंतर आपल्या सगळ्यांशी सांगतो की रेशन कार्ड हा आपला अधिकार आहे, हक्क आहे. आणि त्यामुळं ज्यांच्याजवळ रेशन कार्ड नसेल, तुमच्याजवळ आधार कार्ड आहे, ते आधार कार्ड घेऊन तुमच्या संबंधित तहसीलदारकडे जा, रेशनिंग ऑफिसरकडे जा आणि ताबडतोबीनं रेशन कार्ड काढा. तुम्हाला टेम्पररी रेशन कार्ड लगेच मिळू शकेल. आणि रेशन कार्ड मिळाल्यानंतर धान्याची कुठेही कमतरता नाही. आणि म्हणून रेशन कार्ड नसलेल्या लोकांना आज जी सामाजिक संस्था, एनजीओ खाऊ घालतायत, रेडी कुक फूड देतायत, शेवटी काही जरी झालं तरी त्यांची सुद्धा एक मर्यादा असते. त्या जरूर ते करतायत, आपणही त्यांना त्या ठिकाणी विनंती करतोय, त्यांचंही मी या निमित्ताने खूप आभार मानेन.
राज्य शासनही मोठ्या पद्धतीनं कम्युनिटी किचनच्या माध्यमातून लोकांना मदत करते. शिवभोजनाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सुद्धा मदत केली जाते, तालुका ठिकाणी, जिल्ह्या ठिकाणी केली जाते. ज्यांच्याजवळ रेशन कार्ड नाही, ज्यांना जेवायची अडचण आहे, सगळ्यांना केली जाते. पण नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करा, असं माझं आग्रहाचं सांगणं आहे. आणि त्यामुळे एकच आहे की बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, खूप अधिक बोलून वेळ घेत नाही. मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण जशी साथ आतापर्यंत देत आलेला आहात तशी साथ मिळण्याची आवश्यकता आहे. कारण जर असं नाही घडलं, थोडंफार आपण इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून जे काही ओपन केलेलं आहे त्याचा गैरफायदा घेऊन जर अनेकांनी बाहेर पडण्याचं काम केलं, शिस्त मोडली, अरेरावीपणाने केलं, जी काही पोलीस यंत्रणा आणि अन्य यंत्रणा काम करतील त्यांच्याशी असहकार्य केलं, तर मला वाटतं की तो देशासाठी मोठ्या पद्धतीनं नुकसान करणारा विषय राहील. आपल्या मानव समाजासाठी सगळ्यांना मोठ्या पद्धतीने नुकसान करणारा विषय राहील. एवढं जे सगळी कळ सोसण्याचं काम संबंध समाजाने केलं त्यांना सुद्धा मोठ्या पद्धतीनं या सगळ्यांचा सजा मिळण्याचा विषय होईल. म्हणून आपल्या सगळ्यांना माझी एवढीच विनंती आहे की संवेदनशीलता मनामध्ये बाळगा आणि त्या दृष्टिकोनातून साथ द्या. शेवटी एकच माझं ब्रीद या ठिकाणी आपल्याला सांगेल की मीच माझा रक्षक, हे ब्रीद आपण घेऊन काम करतो आहोत. आपण स्वतःचे रक्षक आहोत. त्यामुळे मी घरी थांबणार आणि मी कोरोनाला हरवणार. या पद्धतीनं आपण निश्चित प्रकारे कटिबद्ध राहून महाराष्ट्राला या कोरोनातून आणि या देशाला कोरोनातून मुक्त करूया, अशा पद्धतीची अपेक्षा करतो. धन्यवाद. आपल्याला कुणालाही काहीही प्रश्न असतील तरी निश्चित प्रकारे एक प्रश्न अत्यंत शॉर्ट मध्ये विचारा. मी त्याचं उत्तर माझ्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी देईल. पत्रकार बांधवांना हे सांगत असताना मी मीडिया हाऊसेसला एक विनंती करेल की अलीकडे माझे पत्रकार बांधव सुद्धा 40-50-40च्या दरम्यान जवळजवळ बाधित झालेले आहेत. काही पोलीस ऑफिसर बाधित झाले. माझं आपल्या सर्वांना सांगणं आहे की मीडिया हाऊसेसनी सुद्धा त्यांना खूप फील्डवर पाठवू नये. त्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि सगळ्या गोष्टींनी काळजी घेण्याची सुद्धा सूचना द्यावी. कारण शेवटी याला कुठलाही जात, धर्म, पंथ आणि कार्य बघत नाही. कोरोना सगळ्यांनाच होऊ शकतो याचं भान मला वाटतं सगळ्यांनी ठेवावं. पुन्हा आपल्याला विनंती की आपण प्रश्न विचारू. सर पहिला प्रश्न आहे की केंद्राने असं आज एक रिलीज काढले आणि त्यामध्ये म्हटलंय मुंबई आणि पुण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि म्हणून केंद्राच्या 2 टीम ज्या आहेत त्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत. पुण्यामध्ये टीम पोहोचलेली आणि मुंबईत, आणि त्यांची पाहणी होणार आहे. आपलं आरोग्यमंत्री म्हणून काय मत आहे की पुणे आणि मुंबईची परिस्थिती इतकी खराब आहे की केंद्राला सांगावं लागतं आणि टीम पाठवावी लागते? नाही, मला त्या बाबतीत एवढंच सांगायचंय, केंद्राचं आणि राज्याचं हे सगळ्यांचंच कार्य आहे. शेवटी आपण आपला देश आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेल की त्यांच्या बाबतीत त्यांची पाहणी होऊ द्या, एखादा दिवस 2 दिवस. ते उद्या मला भेटणार पण आहेत. केंद्राची जी टीम आलेली, मी त्यांनाही सांगितलेलं आहे आमची भेट उद्या होईल. त्यांच्याकडूनही मी ऐकून घेईल आणि जरूर आपण केंद्राच्या ऍडवायझरीजनेच काम करतो आहोत, ICMRच्या सूचनेप्रमाणेच काम करतो आहोत. पाऊलं त्यांचं सगळं लॉकडाऊन पासून तर अन्य सगळ्या गोष्टी आपण त्यांचं पाळतो आहोत. मला वाटत नाही की आपण काही त्याच्यात चुकतो आहोत, पण त्यांच्याकडूनही काही गोष्टी समजून घेऊ आणि निश्चित प्रकारे काही सुधारणा असेल तर ती सुधारणा सुद्धा निश्चित प्रकारे करू. सर, आज 53 केसेस आल्या कोरोनाच्या पत्रकारांच्या ह्याच्यात, कारण की त्या कुठून आल्या ह्याचा अजून शोध लागलेला नाहीये. आपल्याला वाटतं का की ट्रान्समिशन लोकल लेवलला सुरू झालंय? नाही, मला असं वाटतं पत्रकारांचा असो किंवा अन्य ठिकाणी असो, आपण पाहतो आहोत की शक्यतो आपण सगळे खूप फिरतो आहोत. त्या सगळ्या फिरण्याच्या कारणाने सुद्धा होऊ शकतं. माझं तर असं म्हणणं आहे की पत्रकारांनी सुद्धा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन घेतली पाहिजे आणि सातत्याने जसं आपण मी म्हणालो की पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटरनी सुद्धा आपल्या SpO2 लेवल सुद्धा बघितलं पाहिजे, किंवा आपण ज्याला म्हणतो की एक्सरे डायग्नोसिस सुद्धा सहज केलं पाहिजे. आणि मला वाटतं की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं सगळ्यात महत्वाचं आहे. मास्क वापरल्याशिवाय बिलकुल बाहेर पडता कामा नये, हे पण काळजी घेण्याची गरज आहे. Sir, medicos and paramedicos are falling prey for COVID-19. Around 250 people have been tested positive. And my another question is, dialysis center non-invasive surgeries have been postponed, especially dialysis. The people are on the hemodialysis are asked to wait.
and those patients are like twice a week, which cannot be possible. They can be fatal. So what is the next step up from the government to prevent such kind of incidents? No, this is absolutely right observation which you have mentioned at this point of time. I have also, in my speech, I have very categorically mentioned about the services which the private players and especially the non-COVID activities should go on. Not only we should give emphasis on Corona, but non-Corona activities or non-COVID activities also should go on. So we have to ensure henceforth that at any cost, these dialysis, though they are very vital, because without dialysis, the patient cannot survive. And so dialysis should be continued. And I, as a health minister, will ensure that dialysis should be continued. If required, we will invoke some notification, or we will issue some notification in this regard, wherein all the dialysis centers should operate and they should not deny any admission for any of the dialysis required patients. सर, माझ्याकडे दोन प्रश्न असे आहेत की एक, किरीट सोमय्या जे भाजपचे माजी खासदार आहेत त्यांनी म्हटलंय की खासगी लॅबच्या ज्या टेस्ट आहेत त्याचे अहवाल लेट येत आहेत, जेणेकरून कुठेतरी आकडा कमी दाखवायचा प्रयत्न होतोय का? आणि दुसरं असं की देवेंद्र फडणवीस म्हणतायत की केंद्राची जी टेस्ट करायची सिस्टम आहे त्या सिस्टमच्या द्वारे होत नाहीये आणि मुंबई महापालिका वेगळ्या पद्धतीनं टेस्ट करते जेणेकरून आकडा कमी होतोय. तर यात किती तथ्य, या दोन प्रश्नांवरती उत्तर अपेक्षित आहे. नाही, दोन्ही नेत्यांच्या प्रती पूर्ण आदर व्यक्त करत मी एवढंच सांगेल की असा कुठलाही विषय नाही. माझ्यावर पूर्ण विश्वासाने मी तुम्हाला जबाबदारीने मी मंत्री म्हणून या ठिकाणी सांगतो की असा कुठलाही लपवालपीचा विषय नाही, इथे राजकारणाचा विषय नाही. हा जनतेचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. इथे कुठलाही आकडा लपवालपीचा विषय नाही. कारण मी सुरुवातच सांगितलं की 76,000 टेस्ट जर झाल्या असतील तर त्याच्यावरून एक लक्षात घ्या की आपल्याला जेवढ्या टेस्ट आपण करतोय तेवढा आपल्याला खरा आकडा बाहेर येतोय. आणि आयसीएमआरने जो काही प्रोटोकॉल दिलेला आहे, मी माझ्या ह्याच्यात सुद्धा सांगितलं की 14 दिवस त्याला इन्क्युबेशन पिरियड आहे. जरी समजा आज एखाद्या घरात एका व्यक्तीला पॉझिटिव्ह झाला आणि त्याच्या क्लोज कॉन्टॅक्ट त्याची फॅमिली लगेच टेस्ट करावी असा जरी प्रोटोकॉल असेल तर आपण तो करतोय. आणि शेवटी एक आहे की जरी केला आणि आज निगेटिव्ह आला तरी 14 दिवसात कधीही तो पॉझिटिव्ह येऊ शकतो एखादा त्याचा क्लोज कॉन्टॅक्ट. त्यामुळे शक्यतो सिम्पटम्सवर भर देण्याचं काम आयसीएमआरने सांगितलेलं आहे. आणि आयसीएमआरच्या कानामात्रा सुद्धा राज्य सरकार बदलू इच्छित नाही. जो काही आयसीएमआरचा प्रोटोकॉल आहे म्हणजे केंद्राचीच ही महत्वाची बॉडी आहे. आणि त्यामुळे आयसीएमआर म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या अंडर काम करणारी ही बॉडी आहे. आणि त्यामुळे या बॉडीच्या ज्या ऍडवायझरीज आहेत, ज्या सूचना आहेत, त्याचा काना मात्रा सुद्धा आम्ही बदल करत नाही. हे मी अत्यंत जबाबदारीने आपल्याला सांगू इच्छितो. Good evening, Minister sir. This is Yash from CNBC TV 18. First of all, before I ask my question, just wanted to clarify certain figures with you. In the last 24 hours, can you tell me what is the addition in the number of cases? I think I cannot tell you exact number, but yes, it may be in between 400. Yesterday it was 552, but it might be between 400 to 420. 420. Okay, what is the total number of deaths in the last 24 hours? Death, I think might be total number I have 232, but last 24 hours actually it is. The report exactly is not in front of me, but I will just wait for a second. I will get the report because the report is now ready and can be available. One second. Nine deaths. 9 deaths. 9 deaths. Okay. So my question to you is the guidelines which the state government had released with respect to relaxations starting today, that did not have any mention in the prohibited list about alcohol stores, liquor stores. Also, it did not mention about opening them as well. So what's the status on that? Can liquor shops remain open? Do they have to remain shut? What is it, sir?
Like what exactly are to be open and what not are clearly mentioned in that. You mean to say that there is no specific mention about liquor, right? Mentioned on either of the sides. Can they be open? Can they be shut? It's not mentioned anywhere. So I think that if social distancing is properly maintained, there should not be any ban on that if it is properly maintained. Next. This is Vishali Nandari from the Asian Age newspaper. The medicos and paramedicos falling prey for COVID-19, sir. What are the measures would be taken for them, because they are who are on frontliners and they are falling prey for COVID-19 positive, sir. Around 250 medicos and paramedicos have been tested positive. So they should have their prophylaxis doses. First of all, they should have their proper security gears in place, like PPEs and all. They should not they should not treat patient without PPEs. PPEs are available now in abundance. The government of Maharashtra continuously is procuring. Even government of India is providing, not to the mark, whichever is demand. Like we have demanded more than 8 lakhs of N95 masks. We have received 1 lakh at least, and in PPEs also we have demanded 3,50,000, but we have received just 35,000. So we are continuously pursuing government of India that they should continuously supply these requirements. But yes, still one thing is I can assure is there is nothing scarcity in the materials which are required. So they should use it properly. Social distancing should be maintained. Albeit by using a PPE, then also they are falling for COVID positive, and they are being saying that there are faulty PPE which have been procured by the institute of which they are serving. If suppose some of them are faulty, because there are different GSMs. Suppose in OPDs, if a doctor for just asymptomatic patients, if they are to be treated, then I think 60 GSM is required, 90 GSM is required for care hospital, and I think 120 GSM is required for the critical patient codes where the tubectomy is to be done, or a patient is to be treated from very near by touching their body, and also in that case a very high quality, that is the high GSM, that is 120 GSM and plus is required. So these are the standards which has been mentioned by ICMR and government, and our Director Public Health also has specified those standards to all the collectors, that by these standards PPEs only, and the PPEs should be used as per the standards specified by ICMR. So doctors are also trained for that. Doctors should also get totally the know-how about use of PPEs and all should also be properly taken care by the concerned doctors. सर मला प्रश्न विचारायचा आहे की मगाशी तुम्ही नॉन कोविड पेशंट्स बद्दल मेन्शन केलं आणि प्रायव्हेट प्रॅक्टिशनरी त्या संदर्भात पुढाकार घ्यावा अशी तुमची अपेक्षा आहे. पण काही ठिकाणी कम्युनिटी क्लिनिक ही कन्सेप्ट राबवली जाते, पण ती राज्य सरकारकडून आरोग्य विभागाकडून करायच्या ऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता येऊ शकेल का? बिलकुल, कम्युनिटी क्लिनिक ह्याला पुढाकार घेतलाच पाहिजे. IMS चे जे अध्यक्ष होते भोंडवे आणि त्यांचे संबंधित काही लोक होते, ते लोक माझ्याकडे येऊन मीटिंग घेऊन गेले. मला असं वाटतं की त्यांनी याच्यात खूप पुढाकार घेतला पाहिजे. IMA चा खूप मोठा रोल आहे. मला त्यांनी वचन दिलं होतं की आम्ही जिल्ह्यामध्ये कम्युनिटी क्लिनिक्स उघडू, आम्ही IMS चे लोक पुढाकार घेऊ. मला वाटतं त्यांनी त्यात जास्त लक्ष घालावं. PPE साठी आता त्यांचा अडचण होते की आम्हाला PPE द्या, आणि शेवटी ते असं म्हणाले की तुम्ही नाही दिले तरी आम्ही खरेदी करू, परंतु आम्हाला वेंडरची यादी सांगा. आता जवळजवळ 8 ते 10 लोक आहेत की जे सिट्रा अप्रूव्ड आहेत, त्या लोकांच्या यादीमधून त्यांनी घेऊ शकतात. माझं पुन्हा अपील आहे आपल्याला या निमित्ताने सर्व प्रायव्हेट डॉक्टर्सला, क्लिनिक्सवाल्यांना, इव्हन कम्युनिटी क्लिनिक्सला पुढाकार घ्या आणि सगळ्यांनी PPE जिथे जर तुम्हाला वाटत असतील की बाबा काही लक्षण आधारित पेशंट्सला तुम्हाला तपासायचंय तर तुम्ही PPE घेऊ शकता. आणि अशा परिस्थिती ज्यावेळी अशी एक मोठी क्रायसिस आहे
समाज एक मानव समाजावरच एक मोठा भयावह अशी या महामारीच्या मुळे अडचण निर्माण झालेली आहे. अशा वेळेस सर्वांनी धावून आलं पाहिजे. डॉक्टर हा रुग्णांसाठी नव्हे, एक सर्वांसाठीच एक ईश्वराचा अवतार आहे. नोबल प्रोफेशन म्हणून आपण डॉक्टर्सकडे पाहतो. अशा वेळेस डॉक्टर्सनी घरी बसणं हे बिलकुल म्हणजे बिलकुल शोभा देणारी गोष्ट नाही. म्हणून मी पुन्हा नम्र विनंती करेन सर्व डॉक्टर्सला की आपले आपले क्लिनिक चालवा, त्याची गरज आहे. सर आणि गव्हर्नमेंट सुद्धा प्रायव्हेट लोकांना पीपी पाहिजेच असेल तर नक्कीच देईल, त्यातही अडचण नाही. आम्हाला काय, आम्ही त्याच्या बाबतीतही माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे, सांगितलंय की आपल्याला दिलं पाहिजे. कारण शेवटी आपण नुसतं कोरोनाग्रस्तांकडे लक्ष देऊन चालणार नाही, तर कोरोना नसलेले जे रुटीन पेशंट्स आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. कारण ते फार मोठ्या पद्धतीनं जर दुर्लक्ष केलं तर त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं, याची माझ्यासारख्याला भीती आहे. आणि म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर, आत्ताचा प्रोग्रेशन रेट बघता तुम्हाला कधीपर्यंत असं वाटतं की आपण हा कर्व फ्लॅटन करू शकू? बाय व्हेन विल महाराष्ट्र बी एबल टू फ्लॅटन द कर्व? नाही, यामध्ये आता एकच आहे की महाराष्ट्र म्हणूनच नाही, हा देश म्हणूनच आपण घेतो. पण महाराष्ट्र म्हणून जरी सांगायचं म्हटलं तरी सुद्धा एक नक्कीच आहे की आता मी जसं म्हणतो की पूर्वी डबलिंग रेट 2 होता, नंतर 3.5 झाला, नंतर तो 5 झाला, आता तो 6.5 आहे. मी अपेक्षा करेल की तो लवकर 10 होईल, त्याच्यानंतर 15 होईल. आणि असं करत करत एक साधारण अपेक्षा तर नक्कीच आहे की बाबा आपण शेवटी एक आहे की डबलिंग रेट म्हणजे आता एकदम काळजी अशी होत असते. डबलचा रेट मी महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा सांगेल की हा जगभरातला हा नियम आहे. कारण तुम्हाला याच्यामध्ये एकदम धक्का बसू नये म्हणून सांगतो की डबलिंग रेटचा अर्थ आज 4,600 आहे किंवा आता 4,500 आहे, तर एकदम तो 9,000 होऊ शकेल. पण तो किती दिवसांनी होईल? तर आजच्या दराने जर हा दर असाच राहिला तो 7च दिवसात 9,000 होईल. परंतु तो दर तसा राहू नये यासाठी आपल्याला क्लस्टर कंटेनमेंट स्ट्रॅटेजी किंवा प्लॅन जो आपण केलेला आहे त्याला फार सचोटीनं सर्वांनी लक्ष द्यावं लागेल. मग त्यात पोलीस डिपार्टमेंट असेल, जनता असेल, आणि माझं म्हणणं आहे की सर्वच जे काय आता ग्रॉसरी शॉप्स मध्ये असेल, साधं प्रॉपर हे लावलं पाहिजे. आज छोटस ओपन आपण केलेलं आहे, तर 2-2 किलोमीटरची लाईन ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला मुंबईला पाहायला मिळाली. मला वाटतं हे काही चांगलं लक्षण नाही. असं जर म्हटलं तर मग फ्लॅटन कर्व कशी व्हायची? आणि त्यामुळे सर्वांनीच टीमवर्कनी शिस्त लावण्याची गरज आहे. आपण नक्कीच जागतिक स्तरावरचं जे उत्तमातलं उत्तम उपाय असतील ते देण्याचा या ठिकाणी सर्वांगाने प्रयत्न करतो आहोत. टोपे साहेब, आपण म्हणालात की sir, I just wanted to check about the plan to give the hydrochloroquine drug to Ravi and other areas in Mumbai. Sir, have you finalized how many people will be given this medicine? Is there any number, and for how long? At present 10 to 15,000 people, those who are quarantined and those who are found suspected, only will be given. Health workers will be given, not to any general public. It will be given chloroquine, hydroxychloroquine. So when you say I think the last question should go. Sir, you said that people who are quarantined, they are general people, right? Yes, but quarantine means they are high risk patients. They are high risk people. They are high risk. They might come positive. They are high risk. So for them, we can use that. टोपे साहेब, तुम्ही म्हणालात की आता टेस्टची संख्या जी आहे ती वाढणार आहे आणि केंद्र सरकारने पण 75,000 टेस्ट करण्याची परवानगी दिलेली आहे. एक राज्य सरकारला काही एक्सपर्ट्स कडून असा काही अहवाल प्राप्त झाला आहे की मे मध्ये ऑब्व्हियसली आता टेस्टची संख्या वाढल्यामुळे रुग्णांची संख्या पण वाढेल, तर मे मध्ये परिस्थिती आणखी चिघळू शकते आणि त्यासाठी काय तयारी राज्य सरकारने, आरोग्य खात्याने केलेली आहे, त्यावर काही प्रकाश टाकणार का तुम्ही? नाही, ही सगळ्या गोष्टी मी आत्ताच जे उत्तर दिलं ना मागचं त्याप्रमाणे आहे की आपल्यावर हे सगळं आपण कसं आपला जो कंटेनमेंट स्ट्रॅटेजी आहे ते आपण किती स्ट्रिक्टली ओबे करतो त्याच्यावर अवलंबून आहे. मी आपल्याला एवढंच सांगेल की जरूर केंद्र म्हणजे वेगवेगळ्या रिपोर्ट्स येत राहतात की ज्याच्यामध्ये कदाचित 30 एप्रिल ते 15 मेच्या दरम्यान थोडंफार स्पाइक येण्याची शक्यता आहे असं ते म्हणतात.
तर त्या दृष्टिकोनातून आपली तयारी असतेच. मी तुम्हाला म्हणालो की बाबा ऑक्सिजन लागण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे ऑक्सिजन स्टेशन्स जास्तीत जास्त करावेत अशी आपली तयारी असते. परंतु याचा अर्थ आपण तयारी प्रिपेअर्डनेस आपला 100% आहेच. प्रिपेअर्डनेस 100% आहेच, कोणत्याही परिस्थितीतला आहे. आपण कॉन्फिडंट आहोत, आपण प्रिपेअर्ड आहोत. आणि पण महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमातून एवढंच माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत ही संख्या वाढायची का कमी व्हायची आणि लवकर कर्व फ्लॅटन व्हायचा, हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेच्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे त्यांनी जर स्वयंशिस्त पाळली तर निश्चित प्रकारे आपल्याला हा कर्व लवकर फ्लॅटन करता येईल. आणि त्यासाठी संवेदनशीलता समाजाच्या प्रती आपण पाळावी आणि निश्चित प्रकारे सरकारला सहकार्य करावं. धन्यवाद. Rajesh sir, one question if you could take please, very